अन्न व औषध प्रशासनाकडून पुणे विद्यापीठामधील मेसवरती या रिफॅक्टरीवरती कारवाई करण्यात आलेली आहे। या मेसचं लायसन जे आहे, परवाना जे आहे तो रद्द करण्यात आलेला आहे। निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं गेलं, विद्यार्थ्यांच्या जीवाबरोबर खेळ केला गेला आणि स्वच्छता बाळगली नाही अशी वेगवेगळी कारणं समोर येताना पाहायला मिळतात। आपल्या बरोबर विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी आहेत, जे या सगळ्या प्रक्रियेमध्ये वारंवार तक्रारी करत होते। राहुल, काय सांगाल? काल FDA कडून कारवाई करण्यात आलेली आहे, मेसचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे। सर्वप्रथम मी FDAच्या अधिकाऱ्यांचा आणि माननीय तुकाराम मुंडे साहेबांचा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आणि संघटना प्रतिनिधींच्या वतीने आभार व्यक्त करतो। कारण की अशा स्वरूपाच्या घटना गेल्या 4-5 वर्षापासून घडत आहेत। इथले जे काही भोजनगृह समिती आहे विद्यार्थ्यांची, ते विद्यार्थी आपलं अतिशय प्रामाणिकपणे काम करत असतात। एखाद्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे समिती सदस्याकडे तक्रार केली तर ती तक्रार विद्यापीठ प्रशासनापर्यंत घेऊन जाण्याचं काम करत असतात। परंतु विद्यापीठ प्रशासनाकडून आतापर्यंत कसल्याही पद्धतीची कारवाई या मेस चालकांवरती होताना दिसली नाही। परंतु पहिल्यांदाच असं होत आहे की FDAचे अधिकारी यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन भेट दिली आणि सर्व त्या ठिकाणी त्या गोष्टींचं मूल्यमापन केलं आणि आता माहिती समोर आलेली आहे की तो मेस चालकाचा परवाना रद्द केलेला आहे। तर आम्हाला अशी मागणी आहे की या ठिकाणी त्याच व्यक्तीला पुन्हा एकदा टेंडर दिलं जाऊ नये आणि नवीन जो चालक असेल, ज्यांना नव्याने संधी दिली पाहिजे, जे उत्तम प्रकारचं जेवण विद्यार्थ्यांना देऊ शकतील। बरोबर। याचबरोबर आपल्या बरोबर या कमिटीवरती जी विद्यार्थ्यांची फूड कमिटी इथे नेमण्यात आलेली आहे, त्याच्यावरती असलेला गणेश आपल्या बरोबर। गणेश, वारंवार तक्रारी या सगळ्यांनी केल्या होत्या, तुम्ही देखील या कमिटीवरती होता। काय नेमका निर्णय होत होता, काय प्रक्रिया होती? कारण विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केला गेला असा आरोप आहे। स्वतः विद्यार्थी म्हणून आणि विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कमिटीवर असताना सर्वांच्या समस्या आम्ही त्या ठिकाणी मांडण्याचं काम केलं, परंतु कमिटीकडून कोणत्याही, कमिटीचे अध्यक्ष असतील, सचिव असतील, यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं त्याच्यावर कारवाई झालेली नव्हती। फक्त आश्वासन, मीटिंग बसली की फक्त म्हणायचं की आम्ही कारवाई करू, पुढच्या वेळेस उद्यापासून नीट सगळं काही नीट चालू होईल। परंतु आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं कारवाई झाली नाही, कोणतेही त्यांच्याकडून आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत आणि पूर्ण न झाल्यामुळे आम्ही FDI ला कॉन्टॅक्ट केला आणि FDI कडून ही कारवाई करण्यात आली। बाहेरच्या संस्थेकडून कारवाई करण्यात आली, परंतु युनिव्हर्सिटीकडून कोणत्याही प्रकारची याच्यावर ऍक्शन घेतली नाही। त्यामुळे आम्ही FDIचं आणि यामुळे विद्यापीठाचा नाकर्तेपणा या घटनेतून उघड झालेला। महत्वाचा प्रश्न आहे राहुल हाच, की तुम्ही विद्यापीठ प्रशासनाला वारंवार तक्रारी केल्या। खरं तर मोठं बजेट या विद्यापीठासाठी सगळ्या गोष्टींसाठी दिलं जातं, 700-800 कोटी जवळपास बजेट असतं। एकीकडे विद्यापीठाला एवढं मोठं बजेट मिळतं आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांना जेवण सुद्धा व्यवस्थित मिळत नाही। आळ्या निघालेल्या, किड्या निघालेल्या आपण फोटो व्हिडिओ पाहिलेले आहेत। आता पुढं या सगळ्यामध्ये काय झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कारण जर बघितलं तर मागच्या 2 वर्षामध्ये सातत्यानं आळ्या निघाल्याच्या, किडे निघाल्याच्या, केस निघाल्याच्या तक्रारी तुम्ही केल्या होत्या। आता तुम्ही विद्यापीठाच्या वार्षिक बजेटचा उल्लेख केलेला आहे। साधारणपणे 600 ते 700 कोटी विद्यापीठाचं वार्षिक बजेट असतं आणि एक चर्चा अशी पण होती की विद्यापीठाचे कुलगुरू आणि प्रकुलगुरू कुलसचिव यांनी एक संकल्पना मांडली होती की या सगळ्या गोष्टींवरती उपाय म्हणून आम्ही एक सेंट्रल किचनची संकल्पना त्यांनी मांडली होती। परंतु ती कल्पना केवळ कागदापुरतीच मर्यादित राहिली, प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी झाली नाही। माझी विद्यापीठ प्रशासनाला विनंती आहे की सेंट्रल किचन ही जी काही संकल्पना त्यांनी मांडलेली आहे आणि त्याच्यासाठी जो काही निधी त्यांनी वर्ग केलेला आहे त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे आणि एक व्यक्ती एक टेंडर अशा स्वरूपाचे कडक नियम केला पाहिजे। या ठिकाणी काय होतंय की मेस चालकांच्या मक्तेदारी निर्माण झालेली दिसून येते। म्हणजे वर्षानुवर्षे 20 वर्षे 30 वर्षे तेच ते मेस चालक या ठिकाणी असतात। त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये एक असा गैरसमज तयार होतो की आम्हाला कुणी काही करू शकत नाही, आमचे विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी लागेबांधे आहेत आणि किती मोठी कारवाई झाली तर आम्ही त्याच्यामध्ये सेटलमेंट करून बाहेर येऊ, अशा स्वरूपाची एक त्यांच्यामध्ये एक भावना निर्माण झाल्यामुळं ते घाबरत नाहीत। परंतु आता आम्हाला विश्वास आहे की FDIचे जे अधिकाऱ्यांची काही प्रभावी कारवाई या ठिकाणी केलेली आहे, त्याच्या माध्यमातून एक निश्चित काहीतरी एक चांगला मेसेज बाहेर पडेल आणि विद्यापीठामध्ये काही एकच मेस नाही, अशा
मुलांच्या 8-9 नंबर हॉस्टेलच्या खाली एक मेस आहे, 8 नंबरच्या तिथे आहे, मुलींची एक स्वतंत्र मेस आहे, फूड मॉलचे काही गाळ्या आहेत. या सर्व ठिकाणी एक कंट्रोलिंग सिस्टीम तयार झाली पाहिजे आणि विद्यापीठामध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थ्याला पौष्टिक आहार मिळाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. कालपासनं ही मेज बंद आहे, रिफॅक्टरी बंद आहे. आता विद्यार्थ्यांचे हाल होतात. ते काल काही मुलं मुली इथनं बाहेर जेवायला गेले होते, ते जेवण महाग पडलं असं विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितलं. तुमचा काय, आता तुम्ही इथं विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून वावरत असता, काय नेमकं विद्यार्थ्यांचं इथं होतं? खरं तर या विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या भागांतून, महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण देशातून शिकण्यासाठी विद्यार्थी या ठिकाणी आलेले असतात. प्रत्येक विद्यार्थ्याचा बाप हा शिकलेला किंवा बिझनेसमॅन नसतो. प्रत्येक विद्यार्थी हा एक गरीब कुटुंबातून शेतकऱ्याचा पोरगा या ठिकाणी शिकण्यासाठी आलेला असतो. आपण जे बघतोय की हे जे मेस जी बंद झाली त्याच्यामुळे जे विद्यार्थी बाहेर जेवणासाठी जात आहेत, तर ते एक तर आई वडील त्यांच्या पोटाला एक चिमटा देऊन मुलांसाठी शिक्षणासाठी खर्च करतात, मुलांना पैसे पाठवतात आणि मुलांचा जर खाण्यापिण्यावरच जर एवढा जास्त प्रमाणात जर खर्च होत असेल तर या विद्यापीठाची भूमिका कुठेतरी स्पष्ट होत नाहीये. आणि विद्यार्थ्यांनी एक आपण कुठेतरी खर्च करतोय आणि ही जे मनात एक भावना असते किंवा जे शिक्षणात जो पैसा शिक्षणात किंवा पुस्तकांवर खर्च व्हायला हवा तो पैसा जर कुठेतरी बाहेर कुठेतरी खर्च होतोय जेवणावर वगैरे, तर विद्यार्थ्यांच्याही म्हणजे अभ्यासात मन लागत नाही. त्याप्रमाणे अजून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. या सगळ्या घटना आता विद्यार्थ्यांच्या 2 दिवसात आम्हाला दिसत आहेत. त्यावर आम्ही एक संघटना म्हणून काहीतरी ऍक्शन देखील घेणार आहोत. मेसमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जातं असं विद्यार्थ्यांचा आरोप होता, केसाळ्या. आता तुम्ही इथं जेवत होता रोजचं, विद्यार्थ्यांच्या हेल्थवरती हा परिणाम होत होता असं देखील तक्रारी होत्या. काय तुमचा अनुभव आहे आणि काय त्याबद्दल केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सर नक्की सर, इथं फक्त एकच मेस पुरता नाही तर हे विषय का सगळ्याच मेस पुरता आहे. सगळ्या मेसमध्ये काही ना काही असं निकृष्ट वगैरे काही ना काही अन्न देण्यात आले होते. आणि आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की जे बी मेस आहे, अशी कोणती मेस असो जिथं निकृष्ट अन्न देण्यात येत आहे, त्या मेसवर जसं आम्ही सर्वप्रथम नाही का जे FDI जे अधिकारी त्यांना मी नाही का त्यांचे आभार मानते की त्यांनी नाही का जे जेव्हापासून तुकाराम मुंडे सरांनी प्रभारी आपलं नाही का ते पद आयुक्तपद सांभाळ हाती घेतले तेव्हापासून त्यांनी जे ऍक्शन घेतले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि ते एका मेसवर सध्या आता आपल्याला जे त्याचा परिणाम दिसून येतोय. आणि इतर पण मेस जर त्याच्यात जर काही सुधारणा जर झाल्या नाही तर त्यांच्याकडे पण नाही का ते काहीतरी लक्ष द्यावं. त्यांचे नाही का यांनी नाही का पुन्हा येऊन त्यांची नाही का चौकशी करावं, महिन्यातून काहीतरी वेळेस व्हायला पाहिजे विजिट, अशी आमची इच्छा आहे. आणि जे बी अन्न त्यांनी देण्यात आले आहे ह्या अन्नामध्ये काहीतरी सुधारणा होत नसेल तर त्याच्यावर नाही का विद्यापीठाने काहीतरी पर्याय व्यवस्था वगैरे त्यांना वगैरे योग्य तरीने अन्न देण्यात यावं, याची व्यवस्था करून द्यावी, ही मागणी करते विद्यार्थी. मुळात प्रश्न तोच समोर येतोय सध्या की फक्त या रिफॅक्टरीला टाळं ठोकून आणि हे बंद करून किंवा लायसन रद्द करून हा प्रश्न सुटणार आहे का? हा प्रश्न सुटू शकतो अशा प्रकारे काय केलं पाहिजे असं वाटतं विद्यार्थी म्हणून? काय वाटतंय? ऍक्च्युली FDI कडून जी कारवाई झाली त्याचं सर्वप्रथम एक विद्यार्थी म्हणून मी त्याचं स्वागत करतो. राहुल सर म्हटल्याप्रमाणे गेले कित्येक वर्षापासून आम्ही सातत्यानं विद्यापीठ प्रशासनाकडे निवेदनं दिली, आंदोलन देखील केले की बाबा रिफॅक्टरी असेल किंवा विद्यापीठाच्या आवारामध्ये त्या प्रिमायसेसमध्ये असणाऱ्या ज्या कॅन्टीन आहेत तिथं निकृष्ट दर्जाचं भोजन मिळते आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर तो दोन्हीवर परिणाम होतात. खूप मोठे आंदोलन झाले पण विद्यापीठाकडून आतापर्यंत कसलीच मोठी कारवाई इथल्या कंत्राटीवर किंवा इथल्या मेसवरती चालकावरती केलेली नाही. एक विद्यार्थी परिषदेचा संघटनेचा विद्यार्थी म्हणून बाबा मी त्या भूमिकेचं आम्ही समर्थन करतो. आणि अशा पद्धतीने कुलूप लावून कॅन्टीनला हे काय प्रश्न सुटत नाहीत तुम्ही म्हणल्याप्रमाणे. तर विद्यापीठाने पर्यायी व्यवस्था म्हणून नव्या कंत्राट्याला संधी द्यावी आणि उत्तम भोजन देणाऱ्या माणसाला संधी द्यावी. पण प्रायव्हेट विद्यापीठामध्ये जर बघितलं, हे गव्हर्नमेंटला 800 कोटींचा निधी येतो इथं सगळा. प्रायव्हेट विद्यापीठांमध्ये जर बघितलं तर चकचकीत जेवण असतं, स्वच्छता असते, विद्यार्थ्यांना वेळचं वेळ जेवण मिळतं, त्यांची तब्येत व्यवस्थित राहते आणि त्यांचा शैक्षणिक दर्जा सुद्धा सुधारताना पाहायला मिळते. अनेक पुण्यातल्या विद्यापीठात मी नाव घेणार नाही, पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला हे गव्हर्नमेंटकडनं 700 ते 800 कोटी रुपयांचा निधी येत असून सुद्धा हे अशा प्रकारची व्यवस्था आहे. हे बघा, मुख्य मुद्दा काय आहे की विद्यापीठाचं बजेट तर आहे 700 ते 800 कोटीपर्यंतचं बजेट आहे, पण विद्यापीठ चालवणाऱ्या लोकांची मानसिकता असायला हवी की बाबा विद्यापीठाला जो विद्यार्थी आहे त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरती सकारात्मक परिणाम होण्यासाठी त्याला भोजन सगळ्यात फार महत्वाचं आहे. आणि जातो कुठं पैसा? मग समजा विद्यार्थ्यांना चांगलं जेवण मिळत नसेल, विद्यार्थ्यासाठी राहण्याची उत्तम सोयी नसेल, तर मग हा पैसा जातो कुठं? त्याला कोण कारणीभूत आहे? तर माझा सरळ आरोप असा आहे की बाबा प्रशासनामधले काही जे लोक आहेत ते लोक सातत्यानं याच्यामध्ये भ्रष्टाचार करतात. त्यांच्या मर्जीतले जे काय कोणी कंत्राटदार आहेत जवळचे त्यांचे नातलग असतील किंवा त्यांच्या मर्जीतले असतात, ज्यांच्याकडून त्यांना पैसे खायला मिळत असतील अशा लोकांना कंत्राट देणार आणि विद्यार्थ्यांवरती अन्याय करणार. आता शेवटची मागणी काय तुमची? आता हे टाळं ठोकलेलं आहे,
काय केलं पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या जेवण मिळेल, व्यवस्थितरित्या हे सगळं इम्प्लिमेंट होईल? आमच्या सगळ्या संघटनेच्या सर्व संघटनेच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं अशी एक सामान्य मागणी आहे की बाबा तुम्ही असा टाळा ठोकून विद्यार्थ्यांच्या पोटाचे हाल करू नका. लवकरात लवकर तुम्ही तुमची कमिटी इस्टॅब्लिश करा आणि कमिटीच्या माध्यमातून नवीन कंत्राटी पद्धती सुरू करा आणि एका उत्तम माणसाला तुम्ही, जो की बाबा तुमच्या मर्जीतला नसावा, अशा माणसाला तुम्ही कंत्राट द्यावे आणि त्यांनी उत्तम भोजनाची सोय करा विद्यार्थ्यांची. नक्कीच. धन्यवाद आमच्यासोबत बोलल्याबद्दल. खरं तर 2 दिवसांपूर्वी जी आहे ती या मेसवरती कारवाई करण्यात आलेली आहे, रिफॅक्टरीवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि टाळं ठोकल्यामुळं जे आहे ते काल विद्यार्थ्यांना एक वेळचं जेवण रात्री जवळपास ही बंद होती मेस, त्याच्यामुळे त्यांना जेवणापासून वंचित राहावं लागलं. खरं तर या मेसमध्ये विद्यार्थ्यांना परवडावं अशा ह्याच्यामध्ये रकमेमध्ये जवळपास 35, 40, 45 जवळपास थाळी, मेस थाळी यांना इथं विद्यार्थ्यांना मिळत असते. परंतु आता हे सगळं बंद झाल्यामुळं विद्यार्थ्यांना 100 पेक्षा जास्त रुपये खर्च करून एका वेळचं जेवण बाहेर करावं लागत आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांचं बजेट जे आहे ते कुठेतरी कोलमडलेलं पाहायला मिळतंय. सध्या महागाईचा प्रचंड एका बाजूला सगळा तो झोत असताना दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांवरती सुद्धा मोठं हे जेवणाचं संकट ओढवलेलं आहे. एफडीएच्या कारवाईचं या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थी संघटनांनी स्वागत नक्कीच केलेलं आहे. परंतु याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढून नवा कंत्राटी नेमण्यात यावा, नवा कंत्राटदार नेमण्यात यावा आणि विद्यार्थ्यांच्या जेवणाची लवकरात लवकर व्यवस्था करण्यात यावी अशी जी विनंती आहे ती विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत आहे. नवराष्ट्रासाठी निखिल सुक्रे, पुणे. कॅम्पसमध्ये किमान 4 ते 5 विद्यार्थी सगळ्यांची जेवणी एक कॉमन कॅन्डिडेट गोल्ड येऊ शकतो. गोल्ड जाऊन एक महाराष्ट्र दाखवलं सगळ्यांची पुढची कारवाई झालेली ते तुम्हाला माहिती याची मला दुसऱ्यांदा कंप्लेंट आलेली. ॲक्च्युली तर मी थोडं मला दुसरं काम आलं त्यामुळे मला जावं लागलं म्हणून राज्यपाल आलं प्लॅन काय तरी सर एक रिपोर्ट तुमचा नंबर देतो. जनरली काही समजा काही घटना घडली व्यक्ती बदलतो सेम म्हणजे सगळे
खाली ठेवतायचे सगळं ओपन ठेवतायचे सर्व करतायचे त्याच्यावर असं वगैरे ठेवा ना तिला पडलं तुम्ही खाली आता तुम्ही बरं माझं ठेवून आम्ही जेव्हा त्या ठिकाणी तिथं उभं करून त्या सगळं फ्रीजर वापरून तुम्हाला मटेरियल डोसा यूज करतो आपण आता काय सर माहिती का मला एक कंप्लेंट झाली होती म्हणजे विद्यापीठामध्ये की बाबा फूडचे रेट लई जास्त आहे ऑप्शन्स कमी आहे ॲक्च्युली हा विषय ना रेट किती घेऊन वगैरे हा आमच्या म्हणजे फूड आमचं काय बघायचं फूड हायजीन आणि फूड क्वालिटी आमच्या तर आम्ही करतो कारण ऑनलाईन इन्स्पेक्शन केलं की ज्यावेळी सबमिट करायचं लगेच जाऊन आता हे सांगतो तुम्हाला मी आता वरणाचं झाकण पण आल्यावरती पूर्ण उघडं होतं तुम्ही म्हणताय ना तुमचं हे पण उघडं होतं पूर्ण वरणावरती अजिबात झाकण होतं पलीकडून पिढीमध्ये हे आल्यावरती स्वतः पाहिजे आता फुलाचा बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते ना ठीक आहे ताटावर तुम्ही पेस्ट कंट्रोल केलं की ठीक आहे पण ते विद्यार्थ्यांच्या ताटात किती तुमची बेसिक फूड हायजीन तरी पाहा ना वापरतो असं काय वापरतो आम्हाला